नमस्कार. अश्वमेधाचा अश्व 1 वर्षात जाऊन परत येईल इतक्या भूभागापर्यंत गेलाय. म्हणजे हस्तिनापूर, हरियाणा, हिमाचल, पंजाब ते पुढे सिंध प्रांत आणि त्यानंतर गांधार प्रांतापर्यंत गेलाय आणि अफगाणिस्तानातून येऊन पुढे समुद्रमार्गे परत भारतामध्ये आलेला आहे. या अश्वमेधाच्या अश्वाच्या परत आल्यानंतर एक मोठा उत्सव, मोठा सोहळा हस्तिनापूर साम्राज्यामध्ये पार पडू लागलाय आणि या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुनिवर्य, ऋषी, ब्राह्मण, सकल समाज जवळ झालाय आणि एक अतिभव्य असा अश्वमेधाचा सोहळा सुरू झालाय. कोणत्याही प्रकारची उणीव असू नये याची काळजी युधिष्ठिराने घेतलेली आहे. या यज्ञामध्ये कोणतीही उणीव, कोणतीही कमतरता भासू नये याची काळजी घेतली आहे. ऋषी मुनींना दान करण्यासाठी तिथे वेगवेगळे अन्नधान्य आणलेले आहेत, वस्त्रप्रावरणं आणलेली आहेत, गोधन आणलेलं आहे आणि या गोधन, वस्त्र, अन्नधान्यांचं दान रोजच्या रोज ऋषी मुनींना चालू आहे. मंत्रांचे घोष चालू आहेत, वेदमंत्रांचे उच्चार चालू आहेत आणि अशा पवित्र वातावरणामध्ये हस्तिनापूर नगरीत युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. प्रचंड मोठ्या भूभागावर आता युधिष्ठिराचं साम्राज्य चाललेलं आहे आणि या साम्राज्यानंतर आनंदी आनंद पसरलेला आहे. आता या आनंदाच्या प्रसंगात एक गोष्ट अशी घडतेय. गोष्ट काय घडतेय? गोष्ट अशी घडते आहे की तिथे एक शेतकरी, त्याच्यासोबत अजून एक शेतकरी यज्ञ मंडपात आलेत. दोघांच्या मध्ये वाद आहेत आणि या वादाचं निराकरण करून घेण्यासाठी ते युधिष्ठिराच्याकडे आलेले आहेत. आता या दोघांच्या मधला वाद काय बघा. एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याच्याकडून काही शेतजमीन विकत घेतली आहे. रामाने श्यामकडून विकत घेतली असं गृहीत धरू. जेव्हा विकत घेतलेला शेतकरी जमीन नांगरू लागतोय तेव्हा त्याला जमिनीत पुरलेला गुप्तधनाचा एक हंडा सापडतोय. एक गुप्तधनाचा हंडा सापडतोय. माणिक, सुवर्ण, रजत या सगळ्यांनी भरलेला हंडा पाहून तो शेतकरी आपल्या बाजूला तो ठेवतो आणि पूर्ण जमिनीचं काम नांगरून झालं की संध्याकाळच्या वेळेला ज्याच्याकडून जमीन विकत घेतली आहे त्याच्याकडे जातोय. त्याला म्हणतोय की मी तुझी जमीन विकत घेतली आहे. तुझ्या जमिनीतलं धन नव्हे, कारण ते तुझ्या पूर्वजांनी ठेवलेलं असेल. तर एक काम कर, हा हंडा तू ठेवून घे. ज्यानं जमीन विकली आहे तो म्हणतो की मी ती जमीन तुला विकली आहे, तिचं मूल्य घेऊन बसलोय आणि त्यातून जे जे उत्पन्न येईल ते तुझं आहे, हे मी करारात कबूल केलंय. त्यामुळं त्या जमिनीतून मिळालेला हा रत्नमाणिकांचा हंडा तुझा आहे, माझा नाही. त्या दोघांच्या मध्ये वाद सुरू आहेत. हा तुझा आहे, हा तुझा आहे, हा तुझा आहे, हा तुझा आहे. औदार्य आहे, आपुलकी आहे, मोह नाही आहे, लोभ नाही आहे. आणि या लोभ, मोह, औदार्य यातून वाद होत आहेत की हे तुझं आहे. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगून बघितलं, अरे वाटून घ्या, नाही म्हणले, आता माझा हिस्साच नाही, मी काय करू. मग दोघं मिळून याचा न्याय मिळवायचा म्हणून धर्मराज असलेल्या युधिष्ठिराच्याकडे येतात. आता युधिष्ठिराच्या समोरही मोठा पेच आहे. करायचं काय, कसं वाटप करायचं? कारण दोघांनाही या हंड्याचा लोभ नाही आहे, मोह नाही आहे. दोघांनाही दातृत्व दाखवायचं आहे. दोघेही ते घ्यायला तयार नाही आहेत. युधिष्ठिर थोडासा अचंबित होतो आणि भगवंताच्याकडे बघतो. आता भगवंताला एक सूचना मोठी युधिष्ठिराला करायची आहे. हा प्रसंग उगाचच नाही आहे, उगाचच नाही आहे. भगवंत युधिष्ठिराला म्हणतात, हे धर्मराज, हा हंडा सध्यापुरता तू तुझ्याकडे ठेवून घ्यावा सुरक्षितता म्हणून, आणि त्या दोघांना सांगावं की अजून काही दिवसांनी म्हणजे 3 महिन्यांनी यज्ञ संपेल तेव्हा तुम्ही परत या, तेव्हा आपण यावरचा न्याय निवाडा करू. ठेवून घेतो युधिष्ठिर हंडा. ते दोघेही निघून जातात. मग युधिष्ठिर भगवंतांना विचारतो
देवा 3 महिन्यांनी असं काय बदलणार आहे की याचा निवाडा लावता येऊ शकेल? भगवंत म्हणाले, थांब देवा, थांब जरा, धर्मा थांब. कारण 3 महिन्यानंतर या सृष्टीमधलं तुझं युग संपणार आहे, द्वापार युग संपणार आहे, आणि त्यानंतर सुरू होणार आहे ते कलियुग. आणि कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत. या बदललेल्या गोष्टीच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातील. ते म्हणले, काय बदलेल? युधिष्ठिरा, आत्ता जो काय औदार्य बघतोयस त्याची जागा लोभ घेईल, मोह घेईल, आसक्ती घेईल. आणि आत्ता जे काही तू आपुलकीची भावना बघतोयस त्याची जागा क्रोधानं घेतलेली असेल. क्रोध, मोह कलियुगामध्ये वाढायला लागलेला असेल. युधिष्ठिर म्हणाला, होईल देवा असं? होईल, बघ तू काय होईल ते बघ. कारण प्रथूनी निर्माण केलेल्या सगळ्याच नियमांचा आता समाप्तीची वेळ आलेली आहे आणि या पृथ्वीवर धर्म उरेल तो पाव 1/4 एवढाच धर्म शिल्लक राहील, एवढं लक्षात ठेव. युधिष्ठिर जरा आश्चर्यचकित झालाय. आणि याच दरम्यान त्या यज्ञामध्ये आणखी एक गोष्ट घडते. काय होत आहे? यज्ञ समापनाची वेळ येते आहे. आणि यज्ञ समापनाची वेळ आल्यानंतर त्या यज्ञात एक मुंगूस येतात. मुंगूस, तो मुंगूस साधं नाही आहे, म्हणजे छोटं मोठं मुंगूस नाही आहे, ते साधं नाही आहे. त्या मुंगसाचं अर्ध अंग सोन्याचं आहे आणि अर्ध नॉर्मल आहे. ते मुंगूस येतं आणि यज्ञाच्या राखेमध्ये आपलं अंग घुसळतं, बाहेर पडतं. काहीच फरक पडलेला नसतो, जशाच तसं असतं. या सगळ्या यज्ञ समारंभात एकटं नाराज झालेलं मुंगूस ऋषीमुनी बघतात आणि त्याला विचारतात, अरे सगळेच समाधानी आहेत, सगळ्यालाच वस्त्रप्रावरण, अन्नधान्य सगळं काही मिळालंय, सगळी मात्र खुश आहेत, तू एकटा नाराज का? मुंगूस म्हणतं, मी या यज्ञात आलो होतोच ते मुळात माझं पूर्ण अंग सोन्याचं होईल या भावनेनं, पण नाही झालं म्हणतो, म्हणून मी नाराज झालो. म्हणजे पूर्ण अंग, तुझं अर्ध अंग सोन्याचं कसं झालं? तो म्हणाला, काही दिवसापूर्वी मी एका गरीब माणसाच्या घराच्या बाहेर वावरत होतो. तेव्हा त्या गरीब माणसाकडं अतिथी आले आणि त्या अतिथीने त्याच्याकडं अन्नाची याचना केली. त्या गरीब माणसाच्या घरी त्याच्या कुटुंबाला पुरेल इतकंच अन्न होतं, पण दारी आलेला अतिथी भुकेला आहे, त्याला भुकेल्या पोटी परत पाठवायचं नाही या भावनेपोटी त्यानं आपलं अन्न आलेल्या अतिथीला दिलं. अतिथीनं ते खाल्लं आणि जे काही 4-2 कण त्या पात्रात उरलेली असतील ते पात्र घराच्या बाहेर पडलं होतं. त्या 4-2 कणांच्या मोहाने मी त्या पात्रावरती गेलो आणि त्या पात्रात माझं अंग घासल्या गेलं. माझ्या शरीराचा जो भाग पात्रावर लागला होता तो सोन्याचा झाला. त्या गरीब माणसाच्या पुण्याने मी अर्धा सोन्याचा झालो. आता मला वाटलं होतं एवढा मोठा यज्ञ आहे आणि या यज्ञातल्या पुण्यकर्मांनी मी सोन्याचा होऊ शकेल म्हणून मी इथं आलो. मी सोन्याचा झालो नाही याचा अर्थ या यज्ञकर्मात फारसं पुण्य साठवलेलं नाही. मुंगसाच्या या वाक्याने ऋषी मुनी अचंबित होतात आणि त्यांच्या मनात विचार येतो की हा यज्ञ पुण्यकर्मासाठी झाला की युधिष्ठिराचं औदार्य दाखविण्यासाठी झाला. खरं तर या यज्ञाची सांगता होत असताना ऋषी मुनींना पडलेला प्रश्न कलियुगाच्या आरंभाची हीच तर नांदी होती
आणि कलियुग सुरू झाल्यावरती काय होणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.